आणि तिकडे सगळे माझे मित्र जाणार आहेत आणि मला पण जायचं पिकनिकला, प्लीज मला सोड ना. आणि आई म्हणते ए काय हट्टीपणा करतोस, एवढा मोठा झालायस तू, एकटं जायला अजिबात जायचं नाही. बर. मग त्याच वेळेस काय होतं, एक दिवशी आपण घरात असतो, आईला म्हणतो आई आम्ही एकटा घरात नाही राहणार, मला ना खूप भीती वाटते घरात राहायची, तू पण थांब ना माझ्यासोबत घरात. आई म्हणते आता काय लहान आहेस का तू, मोठा झालायस तू, आता भीती कसली वाटते. आणि ना आपलं ना कन्फ्युजन होतं, आपल्याला कळत नाही की आपण लहान आहोत का आपण मोठे झालो आहोत. आणि अशा या रिमिक्स वयात आपला सगळा गोंधळ उडतो. पण आपला हा रिमिक्स वयातला सगळा गोंधळ दूर करण्यासाठी पुढचा रिमिक्स गाणं घेऊन येते आपली पुढची तारका सुकन्या. या बाई खाली या. हे ते राहू दे, आपण काय घरकाम केलं ते दिसलं आम्हाला मागे. या, एकही काम आई वडिलांनी सांगितलेलं घरातलं करत नसेल ना, करायला म्हणून घेत असेल आणि मग मध्ये हे सगळं करून आरशासमोर बघत बघत सगळं काम विसरून जात असेल, हो ना. मग आई वडिलांनी आल्यावर खातेस मार धपाटे. आई कामच करून देत नाही. हो, कसं करून देणार, हे असं बघितलं असेल आईने कुठेतरी. हो हो, हे खरंय. सुकन्या, या सगळ्यांमध्ये तू खऱ्या अर्थाने लहान आहेस. म्हणजे या सगळ्या 16च आहेत, तूही 16च आहे. फक्त टेम्परेचर मध्ये जसा फरक असतो की काही +16 असतात आणि तू -16 आहेस. तर या तुझ्या या रिमिक्सच्या वयात तुला असं कधी घरात कन्फ्युजन होतं की मी खरंच मोठी झाली आहे का मी अजून तेवढीच आहे लहान. म्हणजे आई वडिलांसाठी आपण कायमच लहान असतो, पण एका वयात आपल्याला असं वाटतं ना की अरे मी आता झाली मोठी यार, कम ऑन प्लीज. म्हणजे का असं वाटतं की मी लहानच आहे अजून मला मोठं व्हायचं आहे. नाही नाही, तसं ते प्रत्येक वेळेस असं लहान लहान बोलून मला नाही आवडत. म्हणजे जनरली आय बिलीव्ह ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स.
तर मी नेहमी माझ्या कामातून मोठी दिसत असते, तर त्याचा मला आणि माझ्या फॅमिलीला खूप प्राऊड फिलिंग आहे. यालाच मराठीत अत्यंत गोड भाषेत लहान तोंडी मोठा घास असंही म्हणतात. आता बघूया तुझा घास किती मोठा आपले पंच देत आहेत. अमृता, साफ सुंदर स्वच्छ परफॉर्मन्स होता. थँक्यू. Sharp moments. थँक्यू. एक मायकल जॅक्सन आऊ ती मुवमेंट पण अगदी छान केली. थँक्यू सो मच. थँक्यू. विचारूया सुरेखाताईंना. सुकन्या, डान्स अगदी सुंदर. थँक्यू सो मच. आणि एका वेळेला एका रिमिक्स गाण्यामध्ये तू किती आयटम दाखवते. थँक्यू सो मच. ह्याचं सगळं क्रेडिट संतोष सरांना आणि त्यांच्या असिस्टंट्सला जातं. महावस्था आज आपलं जे सादरीकरण होतं, कामवालीच्या रूपातून तुम्ही हे फ्युजन सादर केलं आणि त्यातल्या बारीक बारीक अदा ज्या होत्या त्या खरोखरच कोणालाही फिदा करणाऱ्या होत्या. Thank you. आणि अतिशय सुंदर परफॉर्मन्स झाला. खूपच छान. थँक्यू सो मच सर. थँक्यू विश्वासजी. चला झालं. नाही असं नाही, बस, चला. नाही मार्क असं सगळ्यांना दिले मार्क. त्या मोठ्या आहेत ना तुझ्यापेक्षा? हो. मग 10वीच्या परीक्षेत तुला बोर्डातले ह्याच्यातले डिग्रीचे मार्क हवेत? मग बरं ठीक आहे, चल बघूया आपण. पण त्याच्या आधी एक विश्रांती घेऊया. या विश्रांतीनंतर आपण परत येऊया आणि बघूया की सुकन्याला आपल्या पंचांनी किती गुण दिले. उभा महाराष्ट्र नाचतोय घुंगळांच्या बोलावर, कारण आपण पाहतोय हमारे सबका चहेता हुआ शो जिसका नाम है ढोलकीच्या तालावर.